झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. अगं आता आणखी कुठल्या देवाला नवस बोलू मी म्हणजे हा मुलगा लग्नाला तयार होईल. माझ्या मावस बहिणीच्या ओळखीचे एक बाबा आहेत, जाऊया आपण. तर कमी का लोकांच्याकडे जाऊन आलो आपण. सगळे बाबा सगळे महाराज झाले, देव सुद्धा संपले. खरंय. नाही पण बहिणी आपण निराश नाही व्हायचं. सगळं काही छान होईल. कधी होणार कधी होणार ग. 2 वर्ष झाली. हा मुलगा आपला मुलगी बघायला जातो नाही म्हणून येतो, मुलगी बघायला जातो नकार देऊन येतो. मला वाटतं या जन्मी तरी माझ्या नशिबी सुनमुख नाही. काहीतरीच काय बोलताय बहिणी. वल्लरी अगं मी काय म्हणते म्हणजे आपल्या घनाचं तसलं काही नसेल ना. तसलं काही म्हणजे भीती वाटते ग. ते फार वाढलंय ना हल्ली म्हणे. अगं ते ग कोर्टाने पण संमती दिली त्याला. अगं तुला तवरनं ताकभात कळत नाही का. तो तरी सांगा ना मला. आता कसं सांगू तुला. ते 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 सांगितलं ना तुला, कोर्टाने संमती दिली त्याला. जातीविषयी म्हणताय का. अगं नाही ग. आता प्रेम प्रेम तर असतच ना. एवढं काय वहिनी अहो. कुठच्याही जातीची का असे ना आपल्याला मुलगी असल्याशी मतलब. तेच तर. अगं म्हणजे मुलगीच हवी ना. कसं सांगू तुला यांनी सुनेऐवजी जावईच आणला तर. काहीतरीच काय बोलताय. आपला गणा काही असा नाही. नाही ना. मग हा नाहीच अजिबात नाही. नाही नसेलच असं. नाहीच आहे आपला घना असा. नसेल. पण मग हा प्रत्येक मुलीला नाही का म्हणतो. त्याचं कारण मला माहितीये. देवकी वहिनी मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे घना बोललाय माझ्याशी याच्याबद्दल. हा तू इथे बैस मग बोल.
वहिनी म्हणजे कसं असतं अगं, काही गोष्टी आपण रॅशनली समजून घ्यायच्या असतात. नाही काही वेळेस मुलं पालकांशी संवाद साधू शकत, पण म्हणून काही आपला घना असा असं म्हणजे नाही. बोल तू. नाही नाही इमोशनल व्हायचं नाही वहिनी. प्रत्येक वेळेला तुझं हे असं होतं आणि मग त्यामुळे घनाचाही प्रॉब्लेम होतो. माझाही गोंधळ उडतो, मलाही कळत नाही काय बोला. मी जाऊ का? मग काय प्रत्येक वेळेला असं इमोशनल होता तुम्ही? इमोशनल नाही. शांत व्हा. आपणच घनाला नको का समजून घ्यायला? हे बघ त्याचा काय प्रॉब्लेम आहे मी तुला सांगते. पण माई आजीने सगळ्यांना बोलावलं तातडीने. थोड्या वेळाने येतो म्हणावं. नाही जरा वेळाने कशाला, आपण आत्ताच जाऊया ना. म्हणजे जे काय असेल ते माईच्या समोर होईल ना. अगं उल्का, नाही ग, त्यांना या वयात नाही शेपणार हा धक्का. कधीतरी तर सांगावंच लागेल ना वहिनी. कधी ना कधी तर कळणारच ना. मग आत्ताच होऊन जाऊ दे. या लवकर. उल्का नको. उल्का अगं ए बाई ऐक माझं. चटणी चटणी कुठं ठेवली मी? चटणी 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 फ्रीज मध्ये नाहीये. मग कुठं आहे? देते. बसा. कोणीतरी घोषणा केला होता ना उपोषणाच्या. आमरण उपोषण करीन, अन्नाचा एक कण खाणार नाही, पाण्याचा एक थेंब पिणार नाही. बसा. आहे ना. हाय. खूप विचार केला मी, खूपच विचार केला. नाही मी म्हटलं मी उपोषण करणार मग मरून जाणार. आता जिवंत असताना ऐकत नाहीस तू माझं, मेल्यानंतर काय तुला सगळं रान मोकळच नाही का? आणखीन 100 मुलं ना करणार तू? त्या 100 जणांची काळजी वाटली मला, म्हणून मग ठरवलं ते जाऊ दे उपोषण जेऊ. मला म्हणते 100 मुलांचीच खूप दया आली. म्हणून म्हणते बाबा तुम्ही ना आता हे मुलं बघणं वगैरे बंद करा. तुला तुझ्या बापाची काही दया येत नाही का ग? असं काय म्हणताय पप्पा तुम्ही? तुम्हाला माहिती आहे आपल्याला एकमेकांशिवाय दुसरं कोणी नाहीये. पण तुम्ही असं एकदम लग्न कर म्हणाला म्हणून असं कुठल्याही गाढवाच्या काळात नाही ना माळ बांधू शकत मी. अरे म्हणजे आतापर्यंत तुझी काय 71 मुलं बघितलीस ती काय सगळी गाढवं होती? हा नाही म्हणजे नसतील, पण गाढव नाही एवढंच पुरेसं आहे का लग्न करायला? म्हणजे बघा, एखाद्या वर्गातली सगळी मुलं नापास झाली आणि एक मुलगा काठावर पास झाला म्हणून तो खूप हुशार आहे, ब्रिलियंट आहे असं नाही ना म्हणत आपण. म्हणजे तो मुलगा ढच असतो, फक्त थोडा कमी ढ असतो एवढंच. वाद घालण्यात ना काही अर्थ नाही बा. पण एक सांगतो राधा तुला, नाही ग असे नाही, असे उठसूट सगळ्यांवर शेरे नाही मारू आपण, बरं नाही ते. घना मी तुझी बाजू पूर्णपणे यांच्यासमोर मांडली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. बघ ना आता प्रत्येक माणसामध्ये ना वाईट गोष्टींबरोबर चांगल्या गोष्टी काही असतात की. आता थोड्याशा वाईट आहेत म्हणून त्याला असा अख्खाच्या अख्खा डिस्कार्ड नाही करून चालत ग. पप्पा पण असं एखादा माणूस बघितल्यावर आपल्याला एकदम असं कळतं ना की हा आपल्या टाईपचा आहे, म्हणजे आपल्या पद्धतीने विचार करू शकतो, ह्याच्या आणि आपल्या सेन्सिबिलिटीज मॅच होतात, विचार थोडेफार तरी जुळतात
असं होतं ना आपल्याला. पप्पा तुम्ही नका ना एवढी काळजी करू माझी. हे बघा असा एखादा मुलगा असेलच ना माझ्या नशिबात तर नक्की मिळेल. आणि पप्पा तुम्हाला मगाशी बोलले नाही मी, तुम्ही चिडला होतात मी आले तेव्हा, पण मी भेटले ना त्याला आज, त्या मुलाला भेटले ना मी आज. त्याचं आणि माझं जमणं शक्य नव्हतं पप्पा. का? त्याचा फारच एक विचित्र प्रॉब्लेम होता. कसला? त्याची ना हेअरस्टाईल इतकी भयंकर होती ना, तुम्ही बघितलं असतात ना त्याला तर तुम्ही म्हणाल असतात की असला झिपरा जवळ मला नकोय. जेवा आता. हो तुझा वर जा. तू सकाळी काम आहे, थकलेस तू. तुझे विचार ऐकता ऐकता जेवण जाणार नाही मला ना. ओके ओके गुड नाईट. गुड नाईट. उदर वर्णनो हे जाणीजे यज्ञ कर्म सीताकांत स्मरण जय जय राम. आत्ता फोन कोणाचा आहे? अरे हॅलो. नमस्कार देसाई साहेब, अविनाश बोलतोय. हा बोला बोला. काय आहे, तुम्ही राधाची जन्मतारीख आणि जन्मवेळ दिलीत मला, बरोबर? तर मी आमच्या एका ओळखीच्या गुरुजींना तिची कुंडली बनवायला सांगितलेली आहे. पण काय, राधाचा एखादा फोटो पाठवता का मला छानसा? म्हणजे कुठल्याही फोटोमध्ये राधा छानच दिसते म्हणा. तर म्हणजे जसा कसा मुलाकडच्याना पसंत पडेल असा. पाठवतो उद्याच पाठवतो. राधा आहे का आजूबाजूला? नाहीये पण येऊ शकते. बोलवू का? काय आहे, माझ्या क्षेत्रमाडी नावाच्या ओळखीच्या बाई आहेत, त्यांना पाठवायचं म्हणतोय मी. सोनावणे, आय रिअली अप्रिशिएट युअर कन्सर्न. पण मला नाही वाटत हो राधा येईल म्हणून. काळजी करू नका देसाई साहेब. हे बघा, आपण दोघं मिळून गुप्त मोहीम राबवूया. कसं आहे, उद्या आहे 17 तारीख. 17 नको, 7 आणि 1 8. परवा 18 8 आणि 1 9. मला लक्की आहे. सोनावणे साहेब, तुम्ही का हळूहळू बोलताय? खरंच मी कशासाठी उगाच हळू बोलतोय? राधा तर तिकडे आहे आणि इकडं मी हळू बोलतोय. पहिला असा धाक आहे तुमच्या राधाचा. बट वी विल नॉट गिव्ह अप देसाई साहेब. आपण लाईन लावून टाकूया तुमच्या राधासाठी मुलांची. ठेवू का फोन? गुड नाईट. हो हो. पाहिलंच राधा, किती लोकांना काळजी आहे तुझी, किती लोक कष्ट करतायत तुझ्यासाठी. तुला आहे काही त्याचं? ए माऊली काय झालंय? अरे काय झालंय? असं तात्काळ अधिवेशन का भरवलंय आतमध्ये? ते ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं असतं माऊली. ठीक आहे. नाही त्याचं काय माऊली, पायात काटा रुतला तर धावत्या हातानं तो काटा काढता येतो, पण काटा पायात असताना त्यात पस झाला तर मात्र विवळत बोंबलत बसायची वेळ येते. या घरातली माणसं आणि त्यांचे स्वभाव यावर एक पुस्तक लिहायला पाहिजे. मायाजी, तुझी काळजी करणारी, घरातल्या व्यक्तींशी संवाद साधणारी एखादी व्यक्ती जर माझी बायको म्हणून या घरात आली तर तिचं नातं फक्त माझ्याशी नाही जोडलं जाणार, तुमच्या सगळ्यांबरोबर सुद्धा मन जोडली जाणार तिची. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय आज माझं कोर्ट मार्शल आहे का?
घना, मी तुझी बाजू पूर्णपणे यांच्यासमोर मांडली आहे. काय रे घना, उल्की म्हणते तुला अमेरिकेला जायचंय म्हणून तू लग्नाचं टाळतोयस. हो, आणि गेली अनेक वर्ष मी जीवाच्या आकांताने तुम्हा सगळ्यांना हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. मायाजी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का मी, पण इकडे काय करतोय? लोकांचे बिघडलेले कॉम्प्युटर दुरुस्त करण्यापलीकडे मी इकडे काहीही करत नाहीये. अरे पण उत्तम चाललंय की तुझं इथे. मग आता अमेरिकेचा हट्ट कशासाठी? आई, मी माझ्या फायद्याचा काहीतरी विचार केला असेल की नाही? मला कळतंय ना माझं चांगलं वाईट. तुम्ही लोक समजून का घेत नाहीयेत माझं म्हणणं? अरे पण लग्नाचा आणि अमेरिकेचा काय संबंध? लग्न करण जा बायकोला घेऊन. अरे किती छान, म्हणजे तुझ्या बरोबर अजून एका व्यक्तीला अमेरिकेला यायला मिळेल. आणि तिला नसेल जायचं माझ्या बरोबर अमेरिकेला तर काय होणार? मी सांगतो, मग आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण उरलेलं संपूर्ण आयुष्य आपलं मन मारून काढणार, आणि मग लग्न करून कसं पछतावलो याबद्दल दुसऱ्याला दोष देत राहणार. अरे नाही रे, उलट मुली उत्सुक असतात हल्ली. हो, नवरा अमेरिकेला जाणार आहे म्हणल्यावर एका पायावर तयार होतील. पण अशा मुलींची मला लग्न नाही करायचं. नाही मायाजी, मला नाही लग्न करायचं अशा मुलीशी जी मला पसंत नाही करणार. अमेरिकेला जायला मिळेल म्हणून मला पसंत करणार. प्रश्नपत्रिका किती अवघड काढा, आमची उत्तर अगदी चोख. अरे राजा, तुला कसं कळत नाही रे? हा, आता अमेरिकेला जायला तुला अजून 4 वर्ष लागली, तर तू 4 वर्ष बिन लग्नाचा राहणार आहेस का? अरे निदान घरच्यांचा तरी काहीतरी विचार कर ना तू. तुला काहीच कळत नाही का? कुहूला मुलं बघायचं थांबलोय आम्ही. अरे मोठ्याचं झाल्याशिवाय धाकटीचं नाही करता येत आपल्याकडे. हे बघ, मी काय म्हणते, कुहूचं एक वेळ राहू दे, पण जरा तुझ्या आईचा विचार करशील की नाही? अरे किती दिवस एकटीने सगळी कामं करायची आहेत, तिच्या हाताखाली कोणी नको का? आणि उद्या आमचं काही बरं वाईट झालं मग कोण बघणार तुला? अरे तुझी बायकोच आयुष्यभर साथ देईल ना तुला. आई, अगं तेच म्हणतोय मी. आई, लग्न झालं ना की जबाबदाऱ्या येणार. उद्या जर माझं लग्न झालं तर जी व्यक्ती माझी बायको म्हणून या घरात येईल ना, ती फक्त माझी बायको नाही राहणार. तुला तुझं सुखदुःख शेअर करायला एक व्यक्ती मिळणार. मायाजी, तुझी काळजी करणारी, घरातल्या व्यक्तींशी संवाद साधणारी एखादी व्यक्ती जर माझी बायको म्हणून या घरात आली तर तिचं नातं फक्त माझ्याशी नाही जोडलं जाणार, तुमच्या सगळ्यांबरोबर सुद्धा मन जोडली जाणार तिची. त्यानंतर एक दिवशी मी तिला उठून म्हटलं की चल बाई आज जाऊया आपण अमेरिकेला, तर तुम्ही तिला जाऊ देणार का? आणि ती येणार का माझ्याबरोबर अशी तडकाफडकी अमेरिकेला? माझं तसं नाहीये. गेली अनेक वर्ष माझी बॅग भरून तयार आहे. मला व्हिसा मिळाला, योग्य ती जॉब ऑफर मिळाली की मी उडून जाणार अमेरिकेला. कम ऑन गाईज, ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे की ज्यांच्या पंखांना वजन बांधलेलं असतं ना त्यांना उंच नाही उडता येत. थांब शामराव, म्हणजे आता तुला आमचाच भार वाटायला लागलाय तर ठीक आहे. जर तू असा हट्टाला पेटणार असशील ना तर मी सुद्धा मागे हटायची नाही. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत घनश्याम मुलगी पसंत करत नाही
तोपर्यंत या घरातलं एकही माणूस त्याच्याशी शब्दाने बोलणार नाही. आणि मला माहित आहे माझ्या शब्दाबाहेर या घरातलं एकही माणूस जाणार नाही. काय एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.